बिडकीन पैठण तालुक्यातील बिडकीन हद्दीत DMIC प्रकल्प उभारत असून अनेक लहान मोठ्या कंपनीने बांधकाम सुरू केले असून यासाठी लागणारा मुरुम, दगड, माती असे नैसर्गिक गौण खनिज बांधकामासाठी लागत असल्याने बिडकीन शेजारी असलेल्या लोहगाव मंडळमधील तोंडोळी गावालगत जैनपूर या ठिकाणी असलेले गट नंबर 80-81 मधील पाझर तलावातून मागील 14 जानेवारीपासून फक्त 200 ब्रास मुरुमची बांधकामासाठी पैठण तहसील मधून गौण खनिज उत्खनन करण्यासाठी रॉयल्टी काढण्यात आली आहे। आतापर्यंत या पाझर तलावातील अंदाजे 1,500 ते 2,000 ब्रास मुरुमाचे अवैधरित्या रॉयल्टीच्या नावाखाली अवैध उत्खनन सर्रासपणे रात्रंदिवस नियमबाह्य पद्धतीने शासनाची महसूल विभागाची दिशाभूल करून मुरुम माफिया करताना दिसून येत आहेत। पाझर तलावाकडे आजपर्यंत नियमानुसार तलाठी किंवा मंडळ अधिकारी यांनी कुठलीही भेट देऊन पाहणी न करता रॉयल्टीनुसार उत्खनन झालेले मोजमाप करताना दिसून आले नाहीत। त्यामुळे नैसर्गिक पाझर तलाव, तळे, ओढे यांची चाळणी झालेली दिसत आहे। बिडकीन आणि लोहगाव मंडळमध्ये दिवस रात्र गौण खनिज अवैधरित्या 100 किंवा 200 ब्रासच्या रॉयल्टीच्या नावाखाली तहसीलमध्ये नंबर देण्यात आलेल्या वाहनाव्यतिरिक्त दुप्पट वाहने, हायवा, JCB उत्खनन करताना आणि वाहतूक करताना दिसून येत आहेत। 3 दिवसांपूर्वी अशाच अवैध वाहतूक करणाऱ्या वाहनांखाली एका हरणाचा जागीच अपघातात चिरडून मृत्यू झालाय। मंडळ अधिकारी लोहगाव सीमा भोसले यांची प्रतिक्रिया घेतली असता त्यांनी सांगितले की रात्री बेरात्री त्या जैनपूर तलाव या ठिकाणी अवैधपणे गौण खनिज मुरुम हायवाच्या सहाय्याने चोरी जात होते। त्यासाठी आम्ही तहसील कार्यालयाला अहवाल पाठवले होते। वारंवार पत्र पाठवून देखील कारवाई झाली नाही। आम्ही पथक नेमले। आता जी 200 ब्रासची रॉयल्टी दिली आहे त्या रॉयल्टीच्या आधीच त्या तलावातून अवैधपणे मुरुम चोरी गेला आहे, अशी माहिती लोहगाव मंडळाधिकारी यांनी दिली आहे। मधील शिवार आहे त्या ठिकाणी 200 ब्रासची रॉयल्टी त्यांना तहसील कार्यालयाकडून मिळालेली आहे। मात्र तुम्ही बघू शकता की एवढे मोठमोठाले खड्डे केलेले आहे। 14 ते 30 तारीखपर्यंत त्याची मर्यादा दिलेली आहे मुरुम 200 ब्रासची। मात्र आता तुम्ही बघू शकता का हा आता याच्या अनेक ठिकाणी गड्डे, मोठमोठाले गड्डे केलेले आहे त्या ठिकाणी। गड्डे केल्यानंतर आता ते 200 ब्रास भरतेत का त्याच्या जास्ती भरते असं तुम्ही बघू शकता। त्या ठिकाणी मोठमोठाले खड्डे आता 200 ब्रासच्या वर हा मुरुम काढण्यात आलेला आहे असं आपल्या डोळ्यासमोर दिसून येत आहे। त्या ठिकाणी तुम्ही बघू शकता की मोठमोठाले खड्डे करून तर आपण बघितलं आहे की त्या ठिकाणी अजून तुम्हाला आम्ही 2 आजूबाजूचे भाग दाखवू ज्या ठिकाणी खड्डे केलेले आहे। हा जो खड्डा आहे त्या ठिकाणी 200 ब्रास भरेल अशी माहिती आम्हाला आहे की बाबा 200 ब्रास ही पूर्ण भरून जाईल। मात्र आता अनेक ठिकाणी गड्डे केलेले आहे तर 200 ब्रासच्या नावावर अनेक अशी 2,000 ब्रास मुरुम गेलेला असेल। प्रतिनिधी अलीम शेख, NTV न्यूज मराठी, बिडकीन, संभाजीनगर।